मलखांबासाठी काही स्पेशल डाएट फॉलो करावं लागतं का? मी असं सांगेन की खास विशिष्ट अशा खुराकाची किंवा आहाराची गरज नाही. फॉर्च्युनेटली आपलं जे महाराष्ट्रीयन फूड आहे, डाळ भात भाजी चपाती चटणी लोणचं कोशिंबीर, हे सफिशियंट आहे. आपल्या शरीराला आवश्यक असलेले सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यातनं मिळतात आपल्याला. इन ॲडिशन टू दॅट थोडं दूध दही ताक वगैरे हे पदार्थ असतील किंवा फळावळ असेल की ज्याच्यामध्ये सफरचंद आहेत किंवा पेरू आहेत चिकू आहेत केळी आहेत, हे खावं. जरी पुरेसे वेगळं काय आणखीन ॲडिशनल खुराक पाहिजे, सप्लिमेंट्स पाहिजे, विटॅमिन्स टॉनिक्स पाहिजे, काही गरज नाही. कारण आजकाल प्रोटीन शेकचे तुम्हाला सगळं ह्याच्यातनं मिळतं तुम्हाला. हे घ्यायचं नाही, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मग मात्र एक्सटर्नली आपण औषधाने गोळ्या घेतल्या त्याला काही औषध. मलखांब हा दुर्मिळ बनत चालला आहे का? अंशतः खरं आहे असं म्हटलं तरी चालेल, पण संपूर्ण खरं नाहीये. तर मी म्हटलं असं की आज मुंबईमध्ये 200 ठिकाणी आज मलखांब पसरलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी चालतोय. एवढंच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा जवळजवळ एक 15-20 राज्य अशी आहेत की जिकडे मलखांब खूप वेगाने पसरतोय. एवढंच नव्हे तर मध्य प्रदेशने मलखांबाला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मलखांबाची अकॅडमी चालू करणं, त्यांना सगळं साहित्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं आणि एक प्रशिक्षकाची नेमणूक करणं, ज्याला 35-40 हजार रुपये पगार देणं, हे मध्य प्रदेश शासनाने हातात घेतलं, जे अजून महाराष्ट्र शासनाने घेतलं नाही केलंय. ते व्हायला पाहिजे. ते व्हायला पाहिजे. कारण आपला खेळ आहे, आपल्या मातीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला, त्याला वाढवण्यासाठी आपण काहीतरी कॉन्क्रीट प्रयत्न करण्याची गरज आहे. एखादी मलखांब अकॅडमी निर्माण करणं, मलखांब प्रशिक्षकांना वेगळ्या प्रकारे सर्टिफाय करून त्यांना नोकऱ्या देणं, हे जर झालं तर मलखांब आणखीन वेगाने वाढेल. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की मी सिंगल हँडेडली प्रयत्न केले. मला कुठलंही पाठबळ नव्हतं, आर्थिक सुद्धा नव्हतं, राजकीय नव्हतं. पण हेच जर भारताच्या दूतावासांकडून झालं, भारताचे जे हाय कमिशन्स वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये त्यांच्याकडून झालं, ते अधिक वेगाने. जसं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगाला पुढे आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले, आज युनोच्या आमसभेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडून जवळजवळ 183 देशांनी त्याला पाठिंबा देण्यात जगभर योग सुरू झाला. मलखांब हे योगाचंच एक्सटेन्शन आहे. त्यामुळे योगाबरोबरच मलखांबाचाही त्यांनी प्रसार करावा आणि प्रत्येक हाय कमिशननी त्याला इंटरेस्ट घ्यावा. हे जर झालं तर आज आपल्याकडे शिक्षक आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये की जे स्वतः डिव्होशनली हे काम करत आहेत. म्हणजे तामिळनाडू असो, पॉंडिचेरी असो, कर्नाटक असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, इतकी मुलं, यंग मुलं त्यांचा व्यवसाय सांभाळून किंवा पूर्णपणे मलखांब प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेऊन आज हे खूप काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडासा राजकीय पाठबळ मिळालं ह्याला, एक आपल्याकडनं त्या देशातल्या हायकमिशनना पत्र गेलं तर मग हे अधिक वेगाने वाढेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, या आपल्या शेजारच्या देशांमध्ये खूप अस्थिरता आहे. मग ते बांगलादेश असो, श्रीलंका असो किंवा म्यानमार असो, पाकिस्तानमध्ये बघायलाच नको. तर ह्या सगळ्या देशांमध्ये अस्थिरता असल्यानंतर या गोष्टी होणार नाही. जेव्हा आपल्याकडे स्थैर्य असेल तेव्हा आपण या गोष्टींचा विचार करू शकतो. ते थोडंसं होईल पण त्याला वेळ लागेल. माझी खात्री आहे की ते मी करणार. डेफिनेटली. मलखांबाची माहिती अजून लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल? मला ना खूप असं वाटतं की माझं आत्तापर्यंत आयुष्य मलखांबाच्या सेवेसाठी गेलेलं आहे. ह्याच्यापुढे थोडंसं जे काही राहिलं ते सुद्धा त्याच्यासाठीच जावं. तर ज्या ज्या ठिकाणी मलखांबाबद्दल बोलायचं आहे, मलखांबाची कार्यशाळा घ्यायची आहे, मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायचं आहे, कुठनंही निमंत्रण आलं तरी मी त्या ठिकाणी जातो. मी त्याच्यासाठी मला मानधन काय मिळणार आहे किंवा मला जाण्या येण्याचा खर्च काय होणार आहे ह्याचा विचारही करत नाही. विचारणारे केले की होकार देऊन टाकतो. त्यामुळे ज्या ज्या अगदी वनवासी आदिवासी भागांमध्ये असेल किंवा मूकबधिर मतिमंद अंध अपंगांच्या शाळा असतील किंवा ओल्ड एज होम असतील, ज्या ज्या ठिकाणी मलखांबाला प्रोजेक्ट करता येईल, मलखांबाचं मार्केटिंग करता येईल, त्या त्या ठिकाणी मी जातो. कारण मलखांब अजूनपर्यंत सगळीकडे सर्वदूर पसरला नाही. याला कारण आम्ही अजून आमचं मार्केटिंग करू शकलेलं नाही. मलखांबाची ताकद अफाट आहे, पण आम्ही ते एक चांगली सेल्समनशिप नसल्यामुळे आमच्याकडे आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आज जो फुटपाथवरती बसून विक्री करतो तो माती सुद्धा सोन्याच्या भावाने विकतो. आणि जो करू शकत नाही त्याचं सोनं असलं तर ते मातीमध्ये होतं. आज कुठेतरी ती एक स्ट्रॅटेजी किंवा ती एक मार्केटिंग स्किल
मलखांबामध्ये वाढवलं पाहिजे. कारण पूर्वीपासून मलखांब जो पूर्वापार चालत आलेला आहे ते करणारे जे आहेत ते सगळे थोडेसे म्हणजे शिक्षित उच्च शिक्षित नाही आहेत. ते थोडेसे नोकरी धंदा सांभाळून एक मिडिओकर अशा फॅमिलीतनं आलेले आहेत. तेव्हा ते कसं ना कसं तरी त्यांच्या सगळ्या ऑड्स आणि विपरीताच्या परिस्थितीमध्ये जे काय करू शकतात ते करतायत. पण असे जसं क्रिकेटसाठी एक जगमोहन दालमी आले किंवा अशा लोकांनी ज्यांनी त्याच्यामध्ये क्रांती घडवली. मग 5 दिवसांची कसोटी होती ती 2020 केली, वन डे मॅच केले आणि मग आता बॉक्स क्रिकेट आलं. अशा प्रकारे जे बदल होत गेले त्यामुळे खेळ अधिक प्रेक्षकांभिमुख होत गेला आणि त्याची व्ह्युअरशिप वाढली आणि त्याची खेळाडूंना मिळणारा त्याच्यातनं बिदागी किंवा आमदनी वाढली खेळाडूंची. हे मलखांबात सुद्धा होणं सहज शक्य आहे. हा एक थोडासा कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे एका दिवसात होणारं नाही आहे. आज मला असं वाटतं की मलखांबात अशी यंग जनरेशन खूप मोठ्या प्रमाणावर येते आणि त्यांनी मलखांब एक ध्यास म्हणा, मलखांब माय लव्ह म्हणा किंवा अशा अनेक मलखांबावर सुद्धा यूट्यूब चॅनल म्हणा किंवा ह्याच्यावरती तुम्ही जर प्रयत्न केला तर खूप अशा गोष्टी मिळतील लोकांकडनं मलखांबाबाबत यूट्यूबवरती गेलेल्या. अजूनही त्याला जास्ती चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट करणं किंवा चांगली त्याच्यामध्ये कंटेंट त्याचं वाढवणं किंवा पूर्वी KTG सिरीज होती नो द गेम, म्हणजे एखाद्या खेळाची छोटीशी पुस्तिका असायची आणि पहिल्यापासून त्या खेळाचा उगम कसा झाला, काय झालं, त्याची बेसिक स्किल शिकण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे त्यांनी चांगल्या प्रकारे तसं मलखांबावरती ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने सुद्धा करणं किंवा लिखित साहित्य या स्वरूपात करणं हे खूप आवश्यक आहे. पण हे हळूहळू होईल, एकदम होणार नाही. मला सुद्धा बरेच लोक विचारतात, देशपांडे एवढी वर्ष तुम्ही मलखांबात पुस्तक का लिहित नाही मलखांबावर? लोकांना मलखांब माहिती नाही आहे, तुमच्याकडून ते लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. म्हटलं जोपर्यंत मला करता येतंय ना तोपर्यंत मी करणार आहे. जेव्हा करणं थांबेल ना माझं तेव्हा मी लिहायला सुरू करणार.